वर्क फ्रॉम होम आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होण्याची शक्यता आहे. महावितरणाच्या ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीज वापरानुसार संभाव्य वीज बिलाचा अंदाज पाहण्यासाठी कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून घरातील वीज वापराचे संभाव्य बिल देखील यामध्ये पाहता येणार आहे. घरातील वीज वापरावर लक्ष ठेवून अनावश्यक वीज वापर टाळता येऊ शकतो. वीज ग्राहकांनी आपल्या वीज वापरावर लक्ष व नियंत्रण ठेवावे आणि मीटर रीडिंग शक्य नसलेल्या ठिकाणी मोबाईल ॲपद्वारे रीडिंगचा फोटो पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच उन्हाच्या तीव्रतेसोबत तापमानाचा पाराही वाढत आहे. त्यामुळे पंखे, एसी आदींचा वापर वाढत आहे. घरीच राहणारे नागरिक, घरातून काम करणारे कर्मचारी व वाढते तापमान यामुळे घरगुती ग्राहकांचा वीज वापर वाढणार आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या एप्रिल, मे व जून महिन्यात मीटर रीडिंग शक्य न झाल्याने हिवाळ्यातील कमी वीज वापराप्रमाणे सरासरी वीज बिले देण्यात आली होती. मीटर रीडिंग नंतर सर्व सवलतीचा लाभ देऊन अचूक वीज बिले ग्राहकांना देण्यात आली. वीज वापरानुसार अचूक वीज बिले देऊनही ग्राहकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला. त्यामुळे महावितरणाला आर्थिक आणि कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. गत वर्षीच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी ग्राहकांनी घरातील वीज वापरावर लक्ष ठेवण्यासह मीटरवरील रीडिंगचे निरीक्षण करावे. तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे अथवा संकेतस्थळावर 12 अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून प्राप्त होणारे वीज बिल डिजिटल माध्यमातून ऑनलाईन भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वाढते तापमान आणि वर्क फ्रॉम होममुळे विजेचा वापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज वापरावर लक्ष ठेवत अनावश्यक विजेचा वापर टाळावा व आपले वीज बिल कमी करू शकता. तसेच महावितरण ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊन ऑनलाईनद्वारे वेळेत आणि नियमित वीज बिलाचा भरणा करावा. तसेच मीटर रीडिंग न झालेल्या ग्राहकांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे रीडिंग पाठवण्याची सोय असल्याने ग्राहकांनी या सेवेचाही लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन महावितरणकडून वीज ग्राहकांना करण्यात येते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.